असा महानुभाव पंथ आदरणीय व्यासपीठावर विराजमान आदरणीय गुरुवर्य माझे गुरु महंत श्री प्रज्ञासागर बाबा महानुभाव तसेच इतर महंत संत आणि माझे सर्व ज्येष्ठ कवी बंधू भगिनी तसेच आदरणीय गुरुवर्य त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले सर्व भाविक भक्त महानुभाव पंथातील सर्व मंडळी आपल्या समोर एक कविता सादर करीत आहे। या कवितेचं नाव आहे आस। ही कविता एका खेड्यातील मुलगी आहे जिचं नुकतंच लग्न ठरलेलं आहे। 16वे वर्ष सरून गेलेलं आहे। नुकतंच लग्न ठरल्यानंतर तिच्या मनामध्ये काय काय चलबिचल सुरू होते याची पूर्ण वर्णन करणारी ही कविता। तिच्या आई वडिलांना लग्न ठरवलं आणि दूरचं कोणीतरी परदेशीचा व्यक्ती जो एक शेतकरी आहे म्हणजे तिचा होणारा नवरा पती तो शेतकरी आहे। शेतकरी म्हणजे कुणबी आणि शेतकऱ्याची बायको कुणबी। तिला आणि तिच्या नवऱ्याला दोघंही हे संसाराचं स्वप्न बघत आहे आणि ही आई वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळलेली मुलगी ही जन्मभरात नंतर म्हणजे त्यांच्या लग्न झाल्यानंतर ती परकी होणार आहे। मग तिच्या मनामध्ये काय चलबिचल सुरू आहे तिचं वर्णन करणारी ही कविता आपल्या सर्वांच्या गुरु महंतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या परवानगीने या ठिकाणी सादर करतो। कवितेचं नाव आहे आस। आस लागली संसाराची मनी ग, म्हणजे ती मुलगी म्हणते। त्या मुलीचंच वर्णन मी करतोय, फक्त मुलीच्या तोंडून माझ्या तोंडून ते शब्द येत आहेत। आस लागली संसाराची मनी ग, रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग। कुणबिनीचा म्हणजे शेतकऱ्याची बायको आहे ती आणि तिचा तो धनी जो होणार आहे तिच्या मनातील चलबिचल आपल्या सर्वांच्या समक्ष सादर करतोय। आस लागली संसाराची मनी ग, रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग। 16वे वर्ष सरून गेलंय माय बापानं लगीन धरलंय। 16वे वर्ष सरून गेलंय माय बापानं लगीन धरलंय। दूरदशीचा कोण ग राजा मंतर माझा तिथंच अडलंय। दूरदशीचा कोण ग राजा तिथंच माझं मंतर अडलंय। अन काळीज झालंय मऊ मऊ लोण्यावानी ग, अन रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग। मी तर बाई येडीच होते न मयात काही गावीच नव्हते। मी तर बाई येडीच होते न मयात काही गावीच नव्हते। जिंदगानी म्हणजे नारळावानी न वल्ल खोबरं तर मधीच राहते। अन बालपण गेलंय उगाच जटावानी ग, रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग। आस लागली संसाराची मनी ग, रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग। राजा माझा रानात राबतोय संसाराचं सपन बघतोय। राजा माझा रानात राबतोय संसाराचं सपन बघतोय। बांधावरच्या साळुंकीला मलाच समजून काय काय बोलतोय। बांधावरच्या साळुंकीला मलाच समजून काय काय बोलतोय। अन उडून जाईन मी बी चिमणी वाणी ग, रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग। अन उडून जाईन मी बी चिमणी वाणी ग, रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग। मी तर बाई लाडाची होते न पारंबी बाई वडाची होते। मी तर बाई लाडाची होते न पारंबी बाई वडाची होते। अंगा खांद्यावर खेळे ज्यांच्या जन्मभराची त्यांची नव्हते। अंगा खांद्यावर खेळे ज्यांच्या जन्मभराची त्यांची नव्हते। अन आता तर वाटतंय निखळ परक्यावानी ग, अन आता तर वाटतंय निखळ परक्यावानी ग, रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग।
आस लागली संसाराची मनी ग, रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग, अन रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय निर्विवादपणे आपण स्त्रियांचं प्रत्येक कवितेमधून सहसा पाहिलं तर दुःख व्यक्त होतं, पण इथं मला या ठिकाणी आनंद दिसलेला आहे. म्हणतात ना त्या ठिकाणी की स्त्रियांचं दुःख हे स्त्रियांनाच कळतं. जसं की पाण्यातला मासा झोप घेई कैसा, जावी त्याच्या वंश तेव्हा कळे. त्यासारखं जे दुःख असेल आणि सुखही असेल तरी अभिव्यक्त या ठिकाणी होत असतं. म्हणतात कन्या सासुराशी जायला मागे परतून पाये, अगदी तीच प्रतिभा या ठिकाणी आपण आपल्या